गणपती बाप्पाचं वाहन हे उंदीर आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. पण उंदराचं नाव ऐकताच अनेक जणांची भंबीरही उडते, हे देखील तितकंच खरं आहे. पण आजच्या अजब गजबमध्ये मी तुम्हाला अशा एका मंदिराविषयी सांगणार आहे, ज्या मंदिरात तुम्हाला उंदीरच उंदीर दिसतील. नक्की हे मंदिर कुठे आहे, काय आहे या मंदिराची कथा, जाणून घेऊयात. हे उंदीरांचं मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला राजस्थानमधील बिकानेर या शहरात जावं लागेल. उंदरांचं हे मंदिर म्हणजे करणी मातेचं मंदिर. हे विलक्षण मंदिर बिकानेर पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशनोक या शहरात आहे. या मंदिरात उंदीर अगदी मुक्तपणे संचार करताना दिसतात. आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिरात उंदरांवर पाय पडू नये यासाठी मंदिरात पाय ओढत चालावं लागतं. या उंदरांना काबा असं देखील म्हटलं जातं. तसेच जर चुकून तुमचा उंदरांवर पाय पडला आणि उंदीर मरण पावला किंवा त्याला जखम झाली तर शिक्षा म्हणून येथे तुम्हाला सोन्याचा उंदीर बनवून द्यावा लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हे मंदिर दुर्गेचा अवतार करणी मातेच्या सन्मानार्थ बांधलं गेलंय. या मागची आख्यायिका आता जाणून घेऊयात. असं मानलं जातं की करणी मातेचा सावत्र मुलगा लक्ष्मण जवळच्या कपिल सरोवरातून मद्यपान करण्याचा प्रयत्न करत असताना बुडाला होता. त्यानंतर करणी माता तिच्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी यमाकडे गेली. जेव्हा यमाने नकार दिला तेव्हा करणी मातेने लक्ष्मण आणि त्याच्या 4000 वंशजांना उंदीर म्हणून पुनर्जन्म दिला होता. तेच हे उंदीर असं मानलं जातं. मंदिरात जर तुम्हाला पांढरा उंदीर दिसला तर ते अत्यंत शुभ असतं. मंदिराविषयी आणखी एक गोष्ट सांगायची झाल्यास सकाळी आणि रात्री आरतीच्या वेळी सर्व उंदीर बिळातून बाहेर येतात आणि देवीला नैवेद्य देण्याआधी हे उंदीर नैवेद्य खातात आणि आजतागायत या उंदरांमुळे कोणताही आजारही पसरला नाहीये. ही चमत्कारिकच बाब म्हणावी लागेल. मंदिराच्या बांधकामाविषयी बोलायला गेल्यास करणी माता मंदिर हे पारंपरिक राजस्थानी शैलीचं एक सुंदर उदाहरण आहे. मंदिराचा पुढील भाग जटिल संगमरवरी कोरीव कामांनी सुशोभित केलेला आहे. विविध देवता, पौराणिक आकृती दर्शवणारं आकर्षक चांदीचे दरवाजे या मंदिराला आहेत. आतील गाभाऱ्यात करणी मातेची मूर्ती आहे, जी रेशमी वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजलेली आहे. तर मग मंडळी, तुम्हाला या मंदिराविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.